नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच असायला हवं। मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहतोय असा इन्स्टंट ढोकळा जो कधीही चुकणार नाही। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल, कितीही घाई गडबडीत बनवाल तरीही ढोकळा परफेक्टच बनेल। सोबतच ढोकळा बनवताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात, जसं की दही घालायचं की नाही ढोकळ्यामध्ये, आणि बॅटर बनवताना मग ते बॅटर फुलण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करायचा की बेकिंग पावडरचा वापर करायचा की इनोचा वापर करायचा, असे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आणि सर्व ट्राय करूनही ढोकळा परफेक्ट बनत नाही। त्याला अशी जाडी येत नाही, तो स्पंजी बनत नाही। तर असं का? आणि ढोकळा फुलतो आणि मधातच दबतो, हे का होते हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघावा। नेहमीप्रमाणे व्हिडिओ भरपूर टिप्स सहित मी शेअर केलेला आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुमचाही ढोकळा अगदी परफेक्टच बनेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन, रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा। तर इथे बघा, सर्वात पहिले एक चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसन। तर इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेला आहे। बघू शकता, वाटी फुल भरलेली नाहीये, सपाट वाटी आहे, सपाट 2 वाट्या। मेजरमेंट ढोकळा बनवताना अत्यंत महत्त्वाचं असतं, तर मेजरमेंटकडे लक्ष द्या। कुठली एखादी वाटी तुम्ही सेट करून घ्यायची। आणि इथे छोटीशी टिप्स, तर इथे बघा, बेसन चाळताना काय होते, आपण असं चाळलं की इकडून तिकडून सांडते। तर मग त्यासाठी काय करायचं, एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने असं हे चाळणीमध्ये मिसळत राहायचं। असं हाताने जर आपण जसं चाळतो ना, तर काय होते, मग खूप सारं सांडते आणि मग आपल्याला शिल्लकचं काम होतं। तरी छोटीशी टिप्स बघा, बेसन गाळण्याची किंवा कुठलंही पीठ गाळण्यासाठी इथे बेसन गाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे। बेसन गाळल्यानंतर ते हलकं फुलकं होतं, त्यामुळे आपला ढोकळा सुद्धा हलका फुलका बनतो। तर चवीनुसार किंवा छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। बेसन इथे तुम्ही घरी दळलेलं घ्या किंवा विकतचं घ्या, कुठलंही चालेल, फक्त ते एकदा चाळून घ्यावं। आणि इथे हिंग घातलेला आहे, बेसनाचा ढोकळा आहे त्यामुळे हिंग जरूर घालावं, फ्लेवर चांगला येतो, सोबतच पचायला सुद्धा हलकं होतं। पाऊण वाटी आपण याच्यामध्ये दही घातलेला आहे। 2 वाट्या बेसन होतं, पाऊण वाटी अगदी शिगीवर भरलेलं नव्हतं, जसं मी आधी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि तशीच वाटी भरून, म्हणजे पाऊण वाटी भरूनच आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे आणि पाऊण वाटी भरूनच आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर मेजरमेंट तुम्ही आधी लक्षात घ्या, जेवढं दही घेतलं तेवढंच पाणी घेतलं आणि तेवढंच वाट्या भरून आपण 2 वाट्या बेसन घेतलं। म्हणजे तुम्ही जर वाटीनं मोजाल ना, तर 2 वाट्या बेसन घ्यायचं, सरळ त्याला 1 वाटी दही घ्यायचं आणि 1 वाटी पाणी घ्यायचं। आहे ना सोपं? फक्त थोडं लक्षात ठेवायचं, म्हणजे कसं, मेजरमेंट एकदा लक्षात आलं की रेसिपी चुकणार नाही। इथे छान आता 1 ते 2 मिनिटासाठी आपण याला सतत चालवत एकाच दिशेने असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर आपलं हलकं फुलकं बनतं। बघू शकता, एकही लम्प्स याच्यामध्ये राहायला पाहिजे नाहीये। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या, परफेक्ट। आता तिसरी टिप लक्षात घ्या की बॅटर बनवताना ते एकाच दिशेने ढवळायचं, एकाच दिशेने सतत त्याला 2 मिनिटासाठी असं चालवायचं, म्हणजे बॅटर हलकं होतं आणि आपला ढोकळा फुलण्यासाठी मदत होते। तर चौथी टिप्स अशी की बघा, ढोकळ्याला कलर यायसाठी आपण त्याच्यामध्ये हळद घालतो आणि हळद घातल्यानंतर काय होते, त्याच्यानंतर जर बेकिंग सोडा घातला तर बेकिंग सोडा आणि हळद रिॲक्ट होतं आणि त्याला आपल्या ढोकळ्याला लाल स्पॉट असे येतात, ते दिसायला अजिबातही चांगले दिसत नाहीत। त्यासाठी इथे बघा, फूड कलर वापरायचा, पिवळा फूड कलर जो येतो तो 1 पिंच फूड कलर घालायचा, म्हणजे ढोकळ्याला लाल स्पॉट येणार नाहीत। हळद घातल्यानंतर तो प्रॉब्लेम येतो, जो इथे आपण सॉल्व केलेला आहे। आता इथे 5वी टिप बघा, आपण ढोकळा स्टीम करण्यासाठी कढईमध्ये पाणी घालतो आणि ते पाणी उकळतं आणि कढईला असे पाण्याचे डाग पडतात। त्यासाठी काय करायचं, ढोकळा स्टीम करण्यासाठी जे पाणी ठेवतो आपण, त्याच्यामध्ये 1 लिंबाची फोड घालायची, म्हणजे कढई आपोआप स्वच्छ होऊन निघते। तर चला, आता आपलं पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे। तोवर आपण ज्याच्यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहे, म्हणजे आपण ढोकळा त्या प्लेटमध्ये किंवा पॅनमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये कशातही तुम्ही हा ढोकळा बनवू शकता। मी माझ्याकडच्या छान अंडाकृती प्लेटा आहेत त्याच्यामध्ये बनवते, म्हणजे दिसायला अगदी सुरेख दिसतात, अगदी पाकळ्यांप्रमाणे ढोकळ्याचे पीसेस तयार होतात बघा, खूप भारी दिसतं। तर आपण याला तेल लावून घ्यायचं, कशातही ढोकळा स्टीम करू शकता तुम्ही, म्हणजे बनवू शकता, फक्त त्याला
तेलाने छान असं ग्रीस करून ठेवायचं. हे आधीच करायचं बॅटरची पुढची प्रोसेस करण्याच्या पहिले. हे दोन्ही काम झालंच पाहिजे. ज्या भांड्याला तेल लावून ठेवायचं, पाणी उकळायला ठेवायचं, म्हणजे नंतर आपल्याला घाई होणार नाही. इथे बघा आता या बॅटरमध्ये घातलेला आहे आपण 1 चमचा साखर. ढोकळ्यामध्ये साखर जरूर घाला. तुम्ही जर घालत नसाल तर एकदा घालून बघा, फरक तुमच्याच लक्षात येईल. ढोकळा आतपर्यंत असा मॉइश्चर राहतो, त्यातला रुखं सुकं होत नाही. आणि त्याच्यासाठी बघा आपण याच्यामध्ये घातलेला आहे 3 चमचे, या चमच्याने 3 चमचे तेल. तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता. अनफ्लेवर तेल वापरायचं, म्हणजे अगदीच करडीचं तेल वगैरे, मोहरीचं तेल वगैरे असं नाही वापरायचं की ज्याचा वास येईल. अनफ्लेवर तेल वापरायचं. आणि आता सतत 1 मिनिटासाठी याला चालवायचं. बघू शकता तेल छान असं याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. साखर जी घातली ती याच्यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे. तर आता आपली सर्वच तयारी झालेली आहे. आता आपण लगेच हा ढोकळा स्टीम करायला ठेवू शकतो. तर अशा वेळेस याच्यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं. बेकिंग सोडा घालायचं नाही आहे, बेकिंग पावडर घालायची नाही आहे. फक्त 1 सॅशे इनो घालायचा, म्हणजे बाकी काहीच घालायची गरज नाही आहे. त्याच्यावरती अगदी नाममात्र पाणी घालायचं. अगदी 2 चमचे, छोटा 2 चमचा बघा, एकदम कमी, बस एवढंच. नाहीतर काय होते बॅटर अगदीच पातळ होऊन जाईल आणि आपली बॅटरची कन्सिस्टन्सी चुकू शकते. सतत आता छान असं हलक्या हाताने याला आता आपण फिरून घेऊयात. मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने. तुम्ही बेकिंग सोडा जरी घातला तरीही हलक्या हातानेच बॅटर मिक्स करायचं. कुठलंही बॅटर असो, ते केकचं असो किंवा मग ढोकळ्याचं असो, ते हलक्या हाताने मिक्स करायचं. इनो घातलाय तरी हलक्या हातानेच मिक्स करायचं. आणि बघू शकता बॅटर सध्याच दुप्पट झालेला आहे आणि थोडासा कलरसुद्धा चेंज होतो आणि हे असं दुपटीनं फुलतं. आता हे फुलल्यानंतर अजिबातही ठेवायचं नाही. लगेच आपण ज्याला तेल लावून ठेवलेलं आहे, प्लेट असोत किंवा वाटी असो किंवा एखादं भांडं असो, त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं. ही स्टेप आपल्याला फास्ट करायची असतं. त्यामुळे काय होते, हे जे बबल्स आलेले आहेत, हा जो याच्यावरती छान असं हे आपण जे इनो घातल्यानंतर हे बॅटर फुललेलं आहे ते दबायला नको. यानेच आपलं बॅटर अगदी फुलायला मदत होते. ढोकळा थोडंसं टॅप करून घेऊयात, अगदी थोडंसं बघू शकता, म्हणजे याच्यामध्ये जर काही एअर असेल तर ते निघून जाईल. इकडे बघा पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. मी याच्यावरती 1 जाळी ठेवली होती, कारण आज आपण ढोकळा प्लेटमध्ये बनवतोय आणि प्लेटात व्यवस्थित राहिल्या पाहिजे याच्यासाठी जाळी ठेवलेली आहे. तुम्ही एखादं स्टँड ठेवलं तरी चालेल. जर भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करत असाल तर जसं तुम्हाला सोयीचं असेल तसं ठेवायचं. बघू शकता 4 प्लेटा बसलेल्या आहेत. उरलेलं बॅटर मी दुसऱ्या भांड्यामध्ये, दुसऱ्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये स्टीम करून घेते. ढोकळा आपल्याला 12 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायचा असतो. आता कधी कधी गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं, कमी जास्त वेळ लागू शकतो. पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीचे 10 मिनटं ढोकळ्यावरचं झाकण काढायचं नाही. त्याला काही जणांना सवय असते की झालाय का बघायचं किंवा मग वर आती आलाय का, फुललाय का, फुगतोय का ते बघायची मला सुद्धा सवय आहे. त्यामुळे बऱ्याचशा अशा चुका होत असतात. अनुभवातूनच आपण शिकत असतो आणि तेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर सुरुवातीचे 10 मिनटं अजिबातही ढोकळा चेक करायचा नाही, कारण काय असते आपण याच्यामध्ये इनो घातलेला असतो, म्हणजेच एखादा सोडा घातलेला असतो. तर मग ते काय होते, तर ते त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही. आपण झाकण उघडतो आणि बाहेरची थंडी हवा लगेच त्याच्यामध्ये जाते आणि मग ते त्याचं काम व्यवस्थित बजावू शकत नाही आणि आपला ढोकळा फुगत नाही. मग आपल्याला वाटते ढोकळा फुललाच नाही. तर ही छोट्या गोष्टी असतात. इकडे बघा 15 मिनिटात आपला ढोकळा स्टीम झालेला आहे. ढोकळा बघा काय अप्रतिम झालेला आहे, मस्तच, खूप सॉफ्ट आहे आणि जाळी तुम्ही बघू शकता, सांगायची गरजच नाही आहे. ढोकळा पाहता क्षणीच तुमच्या लक्षात येत असेल की किती परफेक्ट बनलेला आहे आणि अगदी सहजतेने निघतोय. बघू शकता, परफेक्ट, अप्रतिम ढोकळा झालेला आहे. आकार बघा काय सुंदर दिसतोय, अगदी फुलांच्या पंखोळ्यांप्रमाणे आकार आलेला आहे. कलर बघा, आपण याच्यामध्ये हळद वापरली नाही, हळदीच्या जागेवरती पिवळा फूड कलर वापरलाय, त्यामुळे लाल स्पॉट येण्याचा चान्सच नाही आहे. इथे जे बॅटर उरलं होतं ते मी एका छोट्या वाटीमध्ये दुसऱ्या भांड्यात स्टीम करून घेतलं, ते सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवतोय. खूप सुंदर झालेला आहे. जाडी बघा, वाव, मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती जाडीदार सुपर सॉफ्ट आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे.
तर चला आता मस्त याच्यावरती एक तडका देऊयात. अगदी सिंपल तडका ठेवलेला आहे आपण. तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून लाल मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची वापरली तरीही चालेल. आणि आता मस्त हा तडका आपण आपल्या ढोकळ्यावरती घालून घेऊयात. खूप सुंदर दिसतोय, खूप भारी दिसतोय, पाहता क्षणी खावासा वाटेल. आणि एवढा सुपर सॉफ्ट स्पंजी ढोकळा झालेला आहे की जो कोणी खाईल तो नक्कीच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आणि अगदी सहजतेने बनलाय, तुम्ही बघितलंय. 15 मिनिटात ढोकळा बनून तयार होतो बघा. छोट्या छोट्या टिप्स असतात पण भरपूर महत्त्वाच्या असतात. त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा ढोकळा अगदी सुंदर बनेल. आता जर इथे बघा, तुम्हाला जर ढोकळ्यामध्ये साखर घालायची नाही आहे, तुम्ही साखर जर स्किप केली तर यावेळेस काय करायचं, जेव्हा तडका बनवतो ना त्या तडक्यामध्ये मग 1 चमचा साखर आणि पाणी घालायचं आणि ते थोडंसं शिजवून घ्यायचं. म्हणजे मग ते या ढोकळ्यावरती घातलं की ढोकळा आतपर्यंत सुपर सॉफ्ट राहतो. आपण बॅटरमध्ये साखर घालून घेतली होती म्हणून तडक्यामध्ये साखर घातलेली नाही आहे. ढोकळा तुम्ही बघू शकता, जाळी तुम्ही बघू शकता. वाव, परफेक्ट. आशा करते की मी ढोकळ्यामध्ये येणाऱ्या सर्वच अडचणी, सर्वच टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरीसुद्धा काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. आणि या पद्धतीने एकदा तरी हा ढोकळा बनवून बघा, म्हणजे तुम्ही बाकी सर्व पद्धती विसरून जाल आणि बेसनाचा ढोकळा याच पद्धतीने बनवाल याची मला पूर्ण खात्री आहे. तर चला मग, अजूनपर्यंत जर तुम्ही रेसिपीला लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉनचं क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार. तर चला मग, भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.